ठीक आहे. आपल्याला आज काय पाहायचं, सीएसएसचं इंट्रोडक्शन पाहायचं आहे. म्हणजे पहिलं सेशन आपलं फक्त इंट्रोडक्शन वरती होईल आणि एक बेसिक जस्ट एक नॉर्मल एक्झाम्पल आपण चेक करू आज. ठीक आहे. यामध्ये काय आहे की सीएसएस, आता सीएसएस सीएसएस म्हणजे काय नेमकं? तर सीएसएस काय असतं? कॅस्कॅडिंग स्टाईल शीट्स. तर कॅस्कॅडिंग स्टाईल शीट्स हा त्याचा लॉंग फॉर्म आहे, राईट? सीएसएसचा. सीएसएस ही एक लँग्वेज आहे. म्हणजे सीएसएस इज अ लँग्वेज वी यूज टू म्हणजे स्टाईल अँड एचटीएमएल डॉक्युमेंट. म्हणजे काय की तुमचं एक एचटीएमएलचे डॉक्युमेंट असेल, जे पण तुम्ही एचटीएमएलचे डॉक्युमेंट बनवणार, जसं की आता इंडेक्स पेज असेल, तर त्या पेजवरती एक स्टाईल अप्लाय करायची असेल. स्टाईल म्हणजे काय की तुमच्या फॉन्टचे कलर किंवा फॉन्ट टाईप किंवा फॉन्टचा डेकोरेशन जे करायचे असतील ते आपण सीएसएस थ्रू करतो. ठीक आहे. तर सीएसएस म्हणजे सीएसएस डिस्क्राइब्स द एचटीएमएल एलिमेंट्स शुड बी डिस्प्लेड. म्हणजे तुमचे एचटीएमएलचे एलिमेंट्स किंवा एचटीएमएलचे टॅग जे असतील ते कसे शो करायचे किंवा त्याला कसं दिसलं पाहिजे, हे कोण डिसाईड करतं? सीएसएस डिसाईड करतं. म्हणजे त्या पर्टिक्युलर एलिमेंट म्हणजे काय, एचटीएमएलचे टॅग, जसं की पॅराग्राफ टॅग झालं, त्यानंतर पॅराग्राफ झालं, त्याचं हेडिंग झालं, त्यानंतर तुमचे इनपुट टॅग झाले. त्याच्यात त्या टॅगला कसं शो करायचं, कशा प्रकारे डिझाइन करायचं, हे सीएसएस थ्रू केलं जातं. ठीक आहे. हे झालं सीएसएसचं मीनिंग. तर सिंटॅक्स, आता सीएसएसचा सिंटॅक्स कसा असतो? त्याला एक सिंटॅक्टिकली डिझाइन केलं जातं. ओके. तर सीएसएसचा एक रूल आहे की तुम्हाला ते ओके. आता सीएसएसचा सिंटॅक्स, आता सिंटॅक्स काय असतो की तुमचं जे पण एक म्हणजे सीएसएस तुम्हाला लिहायची आहे, त्या सीएसएस लिहिण्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला राईट करावा लागतो तो सिंटॅक्स. ठीक आहे. तर त्यासाठी काय लागतं, एक सिलेक्टर लागतो. सिलेक्टर आणि त्याचं डिक्लेरेशन. त्या सिलेक्टरसाठी तुम्हाला म्हणजे काय डिक्लेअर करायचे, काय सीएसएस डिक्लेअर करायचे. ठीक आहे. तर सिलेक्टर म्हणजे काय, तुमचा म्हणजे जो पण टॅग आहे तो टॅग असेल किंवा तुमचं जे पण आयडी असतील. म्हणजे आपण जसं लास्ट टाइम एक्झाम्पल पाहिलं होतं, एक टेक्स्ट बॉक्स घेतला, सपोज की फर्स्ट नेमचा टेक्स्ट बॉक्स होता, त्याला आपण काय टाकलं होतं, टीएक्सटी फर्स्ट नेम, आयडी इज इक्वल टू टीएक्सटी फर्स्ट नेम. तर हा झाला आयडी. त्या आयडीचा यूज करू शकतो आपण सीएसएस अप्लाय करण्यासाठी. दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही त्याला क्लास अप्लाय करू शकता. क्लास इज इक्वल टू क्लासचं नेम जे असेल ते आपण देणार. त्यामध्ये तुम्ही काय करणार आहेत की त्या म्हणजे त्या क्लासचा यूज करून आपण सीएसएस अप्लाय करू शकतो. तर हे झाले सिलेक्टर्स. क्लास झालं, पॅराग्राफ झालं, म्हणजे पी झाला, त्यानंतर हेडिंगचा H1 H2 जे असेल ते. ठीक आहे. हे झाले सिलेक्टर्स. आता डिक्लेरेशन. हे डिक्लेरेशन काय असतं की त्या म्हणजे तुम्ही जो पण सिलेक्टर यूज केलाय त्याच्यासाठी एक ब्लॉक एक ब्लॉकमध्ये आपण काय करतो, कोड राईट करतो की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये आपण तो राईट करत असतो. तर त्या त्या ब्लॉकला म्हणतात डिक्लेरेशन ब्लॉक. ओके. हा झाला त्याचा ऍक्च्युअल सिंटॅक्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं, सिलेक्टर्स काय असतात, एचटीएमएलचे एलिमेंट्स, ज्याच्यावरती आपल्याला म्हणजे स्टाईल अप्लाय करायची. म्हणजे जसं की आता तुम्हाला सांगितलं, एचटीएमएलचे टॅग असतील किंवा क्लासेस असतील किंवा आयडी असतील. ठीक आहे. मल्टिपल टाइप्स आहेत. ॲट्रिब्यूट्स पण त्याच्यामध्ये यूज होतात. त्यानंतर एक तुमचं म्हणजे डिक्लेरेशन ब्लॉक. ब्लॉक काय असतो, की ज्याच्यामध्ये तुम्ही डिक्लेअर करणार आहेत त्याचे म्हणजे जो पण तुमचा कोड राहणार, त्या डिक्लेरेशन ब्लॉकमध्ये राहणार. त्याच्यामध्ये काय असतं, की प्रत्येक डिक्लेरेशन काय केलं जातं, एक की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये डिफाईन केलं जातं. की म्हणजे काय, त्याचं प्रॉपर्टीचं नेम असणार आणि त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू असं डिफाईन केलं जातं. ठीक आहे. त्याला प्रत्येकाला सेपरेट केलं जातं. कोलन सिम्बॉल म्हणजे प्रॉपर्टी नेम, कोलन, त्याची व्हॅल्यू आणि त्याला सेपरेट करणार आपण जर मल्टिपल टाकायचे असतील तर सेपरेटर असतो तो सेमीकोलन. ठीक आहे. आणि हा पूर्ण पार्ट जो आहे, तो आपला पार्ट जातो कर्ली ब्रॅकेट्समध्ये. ठीक आहे. तर हा झाला याचा सिंटॅक्स. आता एक एक्झाम्पल पाहायचं, म्हणजे आता हे कसं आहे, की पी हा एक सिलेक्टर यूज केलाय आपण. त्या पी सिलेक्टरमध्ये काय केलंय, कर्ली ब्रॅकेट्समध्ये कलर, कोलन रेड, सेमीकोलन. त्यानंतर टेक्स्ट डॅश अलाइन, कोलन सेंटर, सेमीकोलन. आता हा जो म्हणजे पार्ट आहे, तर हा पी म्हणजे काय आहे, पी म्हणजे तुमचा सिलेक्टर आहे. ठीक आहे. आणि कलर, कलर्स कोलन रेड, त्याच्यानंतर टेक्स्ट
अलाइन टेक्स्ट टेस्ट अलाइन कोलन सेंटर हा काय आहे तुमचा डिक्लेरेशन पार्ट आहे. म्हणजे हा पीच्या जागेवरती आपल्याला काय काय टाकता येईल, तुमचा आयडी असेल तो, तुमचे क्लासेस असतील ते, किंवा ऍट्रिब्यूटच्या बेसवरती आपण त्याचं डिफाईन करू शकतो ऍज अ सिलेक्टर म्हणून. आणि जो कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये सेक्शन असतो त्याला म्हणतात त्याची बॉडी, म्हणजे तुमचं डिक्लेरेशन, त्या सीएसएसचं डिक्लेरेशन. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये पी काय आपला सिलेक्टर आहे. ठीक आहे. त्यानंतर कलर आणि रेड याचे काय, म्हणजे कलर काय तुमची प्रॉपर्टी असणार आहे आणि रेड ही त्याची व्हॅल्यू असणार आहे. सेम टेक्स्ट डॅश अलाइन मध्ये पण सेम, म्हणजे टेक्स्ट डॅश अलाइन जी आहे तुमची प्रॉपर्टी आहे आणि सेंटर ही त्याची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. तर आता म्हणजे पॉइंट काय की सिलेक्टर्स काय असणार आहेत. ठीक आहे. सिलेक्टर्स म्हणजे काय, ज्याचा यूज करून आपल्याला HTML च्या एलिमेंट्सला स्टाईल अप्लाय करायची. हा एक म्हणजे असा सिलेक्ट म्हणजे असा एक टाईप आहे, असा एक एलिमेंट असणार ज्याचा यूज करून आपल्याला काय करायचंय, सीएसएस अप्लाय करायची त्या पर्टिक्युलर टाईप वरती किंवा त्या पर्टिक्युलर सिलेक्टर वरती. ठीक आहे. तर सिलेक्टरचे बेसिकली 5 कॅटेगरीज असतात. त्या सिलेक्टरच्या 5 कॅटेगरीज काय असतात आणि त्याच्यातल्या किती जे मोस्टली किती यूज करतो, कोणत्या यूज मोस्टली रिअरली यूज होतात ते तुम्हाला सांगतो आता. त्याची पहिली कॅटेगरी सिंपल सिलेक्टर. सिंपल सिलेक्टर मध्ये काय होतं, तुमचं जे पण टॅगचं नेम असेल ते, किंवा त्या टॅगला जर आयडी असेल तो, किंवा त्या टॅगला क्लासेस असतील तर ते, हे सिलेक्ट म्हणजे याचा यूज करून त्याच्यावरती सीएसएस अप्लाय करणं हे म्हणजे सिंपल सिलेक्टर. हा जास्तीत जास्त यूज होतो. त्यानंतर एक कॉम्बिनेटर सिलेक्टर. आता कॉम्बिनेटर म्हणजे काय की तुमचं सपोज की एक रिलेशनशिप आहे दोन म्हणजे याच्यामध्ये सिलेक्टर्स मध्ये, त्याचा म्हणजे रिलेशनशिप दाखवून त्याच्यावरती मग तुम्हाला सीएसएस अप्लाय करायची. ठीक आहे. त्यानंतर आहे स्पिडो क्लास सिलेक्टर. याचं काय की एक म्हणजे एक टाइप ऑफ स्टेट आहेत, किंवा म्हणजे तुमचं जे पण सिलेक्टर्स आहेत, जो सिलेक्ट करायचा आहे त्याच्या पर्टिक्युलर स्टेटला, म्हणजे एक कंडिशन असेल त्या कंडिशनला म्हणजे सक्सेस झाल्यानंतर आपण त्याच्यावरती ती स्टाईल्स अप्लाय करतो. ठीक आहे. सेम त्याच्यानंतर एलिमेंट्स, म्हणजे स्पिडो एलिमेंट्स. स्पिडो एलिमेंट्स काय असतात की तुमचे जे पण स्टाईल अप्लाय करणार त्यासाठी काय करतो तो एक एलिमेंटचा जो टाईप आहे, म्हणजे तो पण एलिमेंट असेल त्याचा तो यूज करतो. एलिमेंटचा यूज करून आपण ते सीएसएस अप्लाय करतो. ठीक आहे. त्यानंतर आहे ऍट्रिब्यूट सिलेक्टर. आता ऍट्रिब्यूट सिलेक्टर म्हणजे काय, तुमच्या ज्या पण कंट्रोलमध्ये ज्या पण म्हणजे तुमचा सपोज की एक टेक्स्ट बॉक्स यूज करताय तुम्ही, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, आणि त्याच्यामध्ये आणखी आपण ऍट्रिब्यूट ऍड करू शकतो. जसं काल तुम्हाला दाखवलं होतं, डेटा डॅश युजर नेम इज इक्वल टू समथिंग. तर त्या ऍट्रिब्यूटचा यूज करून आपण त्याला सीएसएस अप्लाय करू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये मोस्टली यूज होणारी सीएसएस कोणती आहे, सिंपल सिलेक्टर आणि ऍट्रिब्यूट सिलेक्टर. ठीक आहे. याचा यूज आपण सगळ्यात जास्त करतो. आणि रिअरली यूज होणाऱ्या कोणत्या आहेत, कॉम्बिनेटर सिलेक्टर, स्पिडो क्लास सिलेक्टर आणि स्पिडो एलिमेंट सिलेक्टर. म्हणजे हे आपले रिअरली यूज होणारे सिलेक्टर्स आहेत. ठीक आहे. तर हा झाला फक्त तुमच्या सिलेक्टर्स बद्दल की कोणते सिलेक्टर्स कसे यूज करायचे. ठीक आहे. ही म्हणजे आतापर्यंत आपण फक्त थिअरी पाहिली. ठीक आहे. आता काय करू आपण, एक एक्झाम्पल पाहून घेऊ. की एक्झाम्पल म्हणजे जस्ट एक पॅराग्राफ यूज करूया, जसं आता यांनी एक्झाम्पल दिलं होतं तेच एक्झाम्पल आपण यूज करू. ठीक आहे. आता व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये काय करू आपण, एक वेब फॉर्म ऍड करू. आपला जो लास्ट टाइम आपण एक प्रोजेक्ट ऍड केला होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी काय करतो, एक पेज ऍड करतो सीएसएस एक्झाम्पल म्हणून. ठीक आहे. वेब फॉर्म ऍड करतो मी एक सीएसएस इंट्रोडक्शन. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, जस्ट एक पॅराग्राफ ऍड करतो मी, बाकी काही जास्त कोड नाही ऍड करत आहे. आता पहा, मी एक पॅराग्राफ ऍड करतो आणि याच्यामध्ये टाकतो मी सपोज की काहीतरी, दिस इज सीएसएस इंट्रोडक्शन. ठीक आहे. आता मला काय करायचंय, ह्या पर्टिक्युलर पॅराग्राफ वरती आता सीएसएस अप्लाय करायची. तर सीएसएस कशा अप्लाय करतात ते तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं की सीएसएस वरती जर आपल्याला म्हणजे 3 टाईपने सीएसएस ऍड करता येतात, तर ते कसे करतात आपण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. पण सध्या काय करूयात, एक जस्ट एक्झाम्पल म्हणून मी इथे स्टाईल ऍड करतो.
स्टाईल इज इक्वल टू कलर. ठीक आहे, कलर मी देतो रेड याला. ठीक आहे, सॉरी रेड कलर मी अप्लाय केला. ठीक आहे, आता याचा मिनिंग काय झाला की हा पॅराग्राफ माझा ऍज अ सिलेक्टर यूज होतो. म्हणजे मी इनलाईन सीएसएस आता लिहितो येतं. तर इनलाईन सीएसएस मध्ये काय होतं, ज्या पण टॅग वरती आपल्याला सीएसएस लिहायची आहे, त्या टॅग वरती आपण डायरेक्ट स्टाईलचा ऍट्रिब्यूट यूज करून स्टाईल जी पण अप्लाय करायची ती करतो. ठीक आहे, ही झाली इनलाईन सीएसएस. ओके, तर एक्झाम्पल साठी मी हे एकच एक्झाम्पल दाखवतो सध्या. तर आता सीएसएस इंट्रोडक्शनला मी सेट स्टार्ट पेज करतो. ठीक आहे, याला रन करूयात. आता पहा इथे काय आलंय, तुमचं जे पण पॅराग्राफ येईल तो पॅराग्राफ कसा असणार आहे, रेड कलर मध्ये असणार आहे. आपण जसं डिफाईन केलंय की तो पॅराग्राफची स्टाईल कलर हा रेड असला पाहिजे. ठीक आहे, हा कलर इथे रेड झाला. ठीक आहे, आता मला काय करायचं, सपोज ह्याच पॅराग्राफची आणखी एक म्हणजे मल्टिपल सीएसएस मला राईट करायचे आहेत. आता याचं काय करायचं की याची फॉन्टची साईज जी आहे ती मला थोडी इन्क्रीज करायची. ठीक आहे, मी काय करणार, याच्यात पुढे काय करतोय, फॉन्ट डॅश साईज. ठीक आहे, हा एक त्याचा म्हणजे ही एक त्याची प्रॉपर्टी आहे सीएसएस ची प्रॉपर्टी, ज्याच्याने फॉन्ट आपण इन्क्रीज करू शकतो. ठीक आहे, डिफॉल्ट साईज ही 12 असते, आपण काय करूयात 18 पिक्सल करूयात. ठीक आहे, 18-20 पिक्सल. आता याच्यानंतर काय करू, त्याला आपण रिफ्रेश करतो फक्त. ठीक आहे, याचा फॉन्ट म्हणजे याची फॉन्टची साईज जी आहे ती इन्क्रीज झाली. ठीक आहे, तर हे आपलं ऍक्च्युअल वर्क असणार आहे की इथून पुढे आपण काय करणार की ह्या स्टाईल्स आता मी इनलाईन लिहिले, याला मी बॉडी मध्ये कसं लिहिणार, हेड मध्ये कसं लिहिणार, एक्सटर्नल कसं लिहिणार, हे आपले जे टाईप आहेत हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहू की कसं वर्क होतं. ठीक आहे,